शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीत आत्महत्या। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईड नोट। मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी घेत संपवलं जीवन। महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही। एनडीएच्या घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, एकनाथ शिंदे यांना आश्वासन। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम न करण्याच्याही सूचना। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आक्रमकपणा महायुतीसाठी त्रासदायक ठरत असल्याची चर्चा। रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे यांच्यामधील वैयक्तिक वादाचा परिणाम महायुतीवर होत असल्याची सुद्धा चर्चा। शिंदे मंडळ नाराज झालं म्हणे। सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण। शिंदे गटाला चणे फुटाणे इतकीही किंमत नाही। जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळतायत। सामनातून हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका। अमित शहा महाराष्ट्राचे निर्णय घेत असल्याचं सुद्धा टीकास्त्र। नवाब मलिक यांच्यावरून मुंबईमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता। अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज। मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही, आशिष शेलार यांचा इशारा। मुंबईमध्ये मनसेला हव्यात जिंकणाऱ्या जागा। बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी संधी द्या। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव पाठवणार। बिहारनंतर आता मुंबईत सुद्धा भाजपचं MY समीकरण। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी हे समीकरण। बाय फॉर्म्युलासाठी लवकरच भाजपची बैठक। कागलच्या नगर परिषद निवडणुकीची चुरस वाढली। मंडलिक गटानं शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी हलवले। एका उमेदवारानं घेतलेल्या माघारीमुळे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या। नारायण राणे अजूनही युतीसाठी आग्रही, पण आता थांबणं शक्य नाही। किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे याला मर्यादा। आम्हाला लक्षात आलं की हे जिल्ह्यातून नाही बाहेरून केलं जातंय। निलेश राणे यांचा भाजपवर निशाणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार। राज्य सरकारनं वेळ वाढवून मागितल्यानं निकाल लांबणीवर। राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये आरक्षण मर्यादा 50% पुढे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करणं वैध आहे का? न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा। आयोगाचं उत्तर रेकॉर्डवर घेऊन आज पुढची सुनावणी होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण। मला पोलीस संरक्षण नको, जरांगेंचा जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील खारगे समितीसमोर हजर, तर शीतल तेजवानी गैरहजर। खारगे समितीनं दिग्विजय पाटलांना 28 नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत। मुदतवाढ दिल्यामुळे खारगे समितीचा अहवाल लांबणीवर। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी नोंदवलेल्या दस्ताची तपासणी होणार। बावधन इथे कार्यालयातील 20,000 दस्तांची होणार तपासणी। देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार। ऑगस्ट 2027 पासून प्रवासी बुलेट ट्रेनने प्रवास करू शकणार। 508 किलोमीटर अंतर 2 तासात गाठता येणार, तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रनवे बंद राहणार। बंद काळात लँडिंग आणि टेक ऑफ बंद। मुंबईपेक्षा नवी मुंबई विमानतळावरून उडणाऱ्या विमानांचा दर दुप्पट ते तिप्पट।
मुंबईवरून गोव्यासाठी 3,000 रुपये तिकीट तर नवी मुंबईवरून तब्बल 15,000 रुपये तिकीट दर. राज्यामध्ये उद्यापासून थंडीची लाट सक्रिय होण्याचा अंदाज. जळगावात सर्वात नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा आज बंद. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 3 लिपिकांना अटक. नागपूर सायबर पोलिसांच्या पथकाची कारवाई. तपासासाठी राज्यव्यापी एसआयटीची चौकशी सुरू. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा घेणार शपथ. पाटण्यामध्ये एनडीएचं शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान मोदी, शहांसह 11 राज्यांचे मुख्यमंत्री लावणार हजेरी. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुद्धा पाटण्यात. लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत आम्हीच हल्ले केले. पाकिस्तानमधील नेत्याची उघड कबुली. चौधरी अनवरुल हकने भारताविरोधात गरळ ओकली.